कायमच चर्चेत असणारा कांदा सध्या खूप त्याचा मुद्दा हा तापलेला आहे आणि कारणही तसंच आहे. शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने आपला पिकवलेला कांदा सध्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेल्यानंतर अगदी मातीमोल दराने त्याची विक्री सध्या कांद्याची होत आहे. तर मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या बातम्या ह्या जाणून घेणार आहोत. एक आहे सोलापूर जिल्ह्यामधून, तसेच दुसरी महत्त्वाची बातमी आहे नाशिक जिल्ह्यामधून. या दोन बातम्यावरून आपल्या लक्षात येईल की कांदा भावाचा मुद्दा आता किती तापलेला आहे आणि नेमकी काय परिस्थिती कांदा भावाची आहे. मित्रांनो, सुरुवातीला आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तसेच सोलापूर मार्केट येथे आज नेमके कांद्याचे काय बाजारभाव होते ते जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्या दोन महत्त्वाच्या बातम्या कांद्यासंदर्भात जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मार्केट येथील परिस्थिती आजची पाहूयात. कांद्याची आवक राहुरी मार्केटला वाढलेली आहे. 40,607 गोण्यांची आवक आज राहुरी येथे होती. नंबर एक प्रतीच्या 12,169 गोण्या 905 रुपयापासून 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर नंबर दोन प्रतीच्या 23,307 गोण्या 505 रुपयापासून 900 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. नंबर तीन प्रतीच्या 4,984 गोण्या 100 रुपयापासून 500 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर गोल्टी 100 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. जास्तीत जास्त 51 कांदा गोण्यांना 1,400 रुपये क्विंटलला बाजारभाव आज राहुरी येथे निघालेला आहे. मित्रांनो, 40,607 गोण्यापैकी 23,307 गोण्या म्हणजे जवळजवळ निम्म्या गोण्या ह्या 5 रुपयापासून 9 रुपये किलोपर्यंत आज राहुरी येथे विकलेल्या आहेत. सध्या मार्केटमध्ये खराब प्रतीचा कांदाही प्रत्येक मार्केटमध्येच जास्त प्रमाणामध्ये सध्या येत आहे. इकडे सोलापूर येथे 235 प्लस गाड्यांची आवक होती. सुपर क्वालिटी कांदे 1,430 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोठे साईज कांदे 1,100 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 900 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिनी मिडियम कांदा 700 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 500 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 300 ते 400 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी कांदा 500 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लोकल कांदा 200 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, सोलापूर येथूनच महत्त्वाची बातमी सुरुवातीची आपण पाहूयात. सोलापूर जिल्ह्यातील कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 73 गोण्या कांदा विकून शेतकऱ्याच्या हातात फक्त 400 रुपये पडले आहेत. कांद्याला प्रति किलो 50 पैसे भाव मिळाला आहे. बळीराजाच्या नशिबी आलेली दैना पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली. करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांना बाजारभावात झालेल्या प्रचंड घसरणीचा मोठा फटका बसला आहे. 73 गोणी कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वाजा जाता या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400 रुपये मिळाले आहेत. अंकुश गुंजाळ यांनी आपल्या शेतात कष्टाने पिकवलेला कांदा 21 एप्रिल 2026 रोजी सोलापूरच्या शेरीफ ट्रेडर्स या आडत दुकानावर विक्रीसाठी आणला होता. एकूण 73 पिशव्या कांदा त्यांनी विक्रीसाठी आणलेला होता. मात्र बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने किंवा मागणी घटल्याने त्यांच्या कांद्याला प्रति किलो केवळ 50 पैसे इतका निच्चांकी भाव हा मिळाला. मिळालेल्या पट्टीनुसार कांद्याच्या विक्रीतून मिळालेली एकूण रक्कम आणि त्यावर झालेला खर्च याचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. 73 पिशव्या कांदा विकल्यानंतर अंकुश गुंजाळ या शेतकऱ्याला एकूण 5,068 रुपये मिळाले होते. वाहतुकीचे गाडी भाडे, हमाली, तोलाई आणि इतर आडत खर्च वजा जाता प्रत्यक्षात शेतकऱ्याला केवळ 400 रुपये मिळाले आहेत. शेतकऱ्याकडे सरकारने लक्ष देऊन प्रत्येक पिकाला हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केलेली आहे. राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. भावच मिळत नसेल तर बाजार समितीत कांदा न्यायचाच कशाला असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. सध्याची युद्धजन्य स्थिती आणि इतर धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा संताप यामुळे अनावर झालेला आहे. मित्रांनो, आपण सकाळीच बातमी टाकलेली होती. त्या शेतकऱ्याला पट्टी आपण ती बातमी पाहिली. -1 रुपया पट्टी त्या शेतकऱ्याची आलेली होती आणि मित्रांनो, 12 क्विंटल कांदा विकून -1 रुपया त्या शेतकऱ्याचा झालेली बातमी आपण सकाळीच पाहिलेली आहे. पैठण तालुक्यातील बातमी ती होती. आणि मित्रांनो, ही दुसरी बातमी आपण सोलापूर तालुक्यातून पाहिलेली आहे. तर प्रत्येक मार्केटमध्ये सध्या परिस्थिती खूपच भयानक झालेली आहे.
मित्रांनो, आता दुसरी महत्त्वाची बातमी कांद्याचं माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यामधून पाहूयात. नाशिक जिल्ह्यातील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीतून ही बातमी येत आहे. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला अवघा 50 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना कोंडून घेत तीव्र आंदोलन केले. बागलाण तालुक्यातील कन्हे येथील शेतकरी जितेंद्र साळुंके यांनी आपला कांदा विक्रीसाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला होता. मात्र लिलाव प्रक्रियेदरम्यान त्यांच्या कांद्याला केवळ 50 रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळाल्याचे समोर आले. हा दर ऐकताच उपस्थित शेतकरी संतप्त झाले. अधिक नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले असताना बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र रोष हा व्यक्त केला. 3 दिवसापूर्वी 300 रुपये इतका दर मिळाला असताना आता मात्र केवळ 50 रुपये दर मिळाल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याने भरलेला ट्रॅक्टर बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभे केले. यावेळी बाजार समितीमधील संचालक, व्यापारी व प्रशासन यांना जाब विचारण्यासाठी गेले असता बाजार समितीचे लोखंडी गेट बंद करून घेत कर्मचाऱ्यांना 2 तास डांबून ठेवण्यात आले. पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर 175 दर देण्याचा तोडगा निघाल्यानंतर आंदोलन हे मागे घेण्यात आले. घटनेची माहिती मिळता सटाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, गणेश सोनवणे आणि बाळासाहेब टिळेकर यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी व्यापारी, बाजार समिती प्रशासन आणि शेतकरी यांच्यात मध्यस्थी करत चर्चा घडवून आणली आणि दीर्घ चर्चेनंतर अखेर संबंधित कांद्याला 175 रुपये प्रति क्विंटल दर देण्याचे मान्य करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पोलीस प्रशासनाने संयमाने परिस्थिती हाताळत तोडगा काढल्यामुळे शेतकरी आणि उपस्थित नागरिकांकडून पोलिसांच्या समन्वयक भूमिकेचे कौतुक करण्यात आले. मित्रांनो, या बातमीवरून आपल्या लक्षात आलं असेल की शेतकऱ्याचा आता उद्रेक हा किती मोठ्या प्रमाणामध्ये सर्व व्यवस्थेवर होत आहे. कारणही तसंच आहे. इतक्या कष्टाने कांदा पिकवला, तो आपण बाजारात विक्रीसाठी घेऊन आलो, त्यानंतर 50 पैसे जर त्या कांद्याला दर किलोला मिळत असेल तर त्या 50 पैशाचं नेमकं काय करायचं आणि त्या 50 पैसे किलो दराने त्या शेतकऱ्यांचं कुटुंब हे चालणार आहे का? अशी भयावह परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची सध्या झालेली आहे. मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांनी कांद्यावरती जो खर्च केलेला आहे तो उत्पादन खर्चही शेतकऱ्यांचा वसूल होत नाही, अशी खूप दयनीय अवस्था सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे. तर मित्रांनो, आपलं काय नेमकं मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की ते टाकायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.